महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री व शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे काल रायगडमधील पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले आहे। आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक भेट दिली। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते। दरम्यान मीनाक्षी पाटील यांच्या मंत्री काळातील आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला। महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। त्यांची यादी केली त्याची मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता। नारायण गोपाळांच्यापासून दत्ता पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील आणि हल्ली जयंत पाटील असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही आणि तेच काम मीनाक्षी ताईंनी उभ्या आयुष्यात केलं। विधिमंडळाचं त्यांचं काम हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली। अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधींनी त्यांना घेतलं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नसता। त्याही काळात त्यांची माझी एक दोनदा भेटी झाल्या, पण प्रकृती ठीक नव्हती, पण विचार होते ठीक होता। आज आपण त्यांना रोखलो एका कर्तृत्वान संघर्षशील नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या माझी श्रद्धांजली सगळ्यांच्या गोष्टी।